नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा म्हणतात की अगं त्या रेश्मा मॅडमचा नक्की काहीतरी प्लॅन असणार. तर आनंदी म्हणत असते की माझी काही चूक नाही, मग मी त्यांचा विचार का करू, जगाचा विचार करणे मी सोडून दिले. तेव्हा अण्णा म्हणतात की ती चांगली गोष्ट आहे, पण मालती आणि मनोजचं काय, ते सुद्धा लग्नासाठी तुला आग्रहच करतात ना, त्यांना कसे समजावे ते समजत नाही. आनंदी म्हणते की अण्णा त्यांना कसे समजायचे हे समजत नाही, कारण तशी परिस्थिती सध्या नाही, ते समजून घेण्याच्या परिस्थितीत नाही. तर लगेच वेळच काही ते सर्व ठरवेल. तर अण्णा म्हणतात की आनंदी खरंच तुझं कौतुक करावे तितके कमी. तेवढ्यात मालती बाहेर आलेली असते आणि काही बायका ह्या आतमध्ये येतात आणि मालती अण्णा त्यांचे स्वागत करतात. तर त्या बायका आनंदीला विचारतात की काय ग आनंदी, आज ऑफिसमध्ये का गेली नाही. तर दुसरी एक बाई म्हणत असते की अगं तिला जर ऑफिसमध्ये कोणी गेले नाही म्हणून बोलणार का, कारण तिचे बॉस आहे ना, त्यांच्या भावाचे स्थळ हिच्यासाठी आले होते. त्यातील दुसरी बाई म्हणते की हो का, आणि खरंच नशिबान आहे, घटस्फोट झाला तरी इतकंच छान स्थळ हिच्यासाठी आले का. आनंदीला त्या बोलण्याचा राग येतो आणि ती आईला म्हणते की मी आलेच असे बोलून ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर त्या बायका म्हणत असतात की लग्न झालं तर चांगलंच आहे ना, त्यामुळे तुम्ही नक्की लग्नाचा विषय घ्या. आणि तर अण्णा म्हणतात की तुम्ही जे सांगता ते बरोबर आहेत, पण तुम्ही दर्शनासाठी आलात त्यामुळे दर्शन घ्या आणि निघून जा. तर मालती आणि अण्णा त्यांना प्रसाद देतात. तर त्या बायका तिथून निघून जातात. तर अण्णा म्हणतात की खरंच बोचक बायका होत्या, ह्या दर्शनाला आल्या होत्या की टोमणे द्यायला तेच कळत नाही. तर मालती म्हणते की अहो दर्शनासाठी त्या आल्या होतात. अण्णा म्हणतात की खरंच तुझ्या मैत्रिणी ह्या येतात आणि नुसत्या दुसऱ्याच्या घरातील उचापती करून टोला मारून तेथून निघून जातात, अशाच तुझ्या मैत्रिणी आहेत. तर मालती ही अण्णाकडे बघत असतात आणि अण्णा आतमध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे रेश्मा ही अंशुमनकडे येते आणि आपल्या गाडीमध्ये बसून त्याला विचारत असते की काय हो, आनंदीच्या भावाचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे त्याच्या जॉबमध्ये. तेव्हा अंशुमन म्हणत असतो की ती बातमी तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली का, आणि आता हे चालू आहे त्यामुळे त्याची नोकरीसुद्धा जाऊ शकते. तर रेश्माला आनंद होतो. अंशुमन म्हणतो की एकदम चांगले, अगोदर माझ्या बाजूने होता आणि नंतर बहिणीच्या बाजूने रंग बदलू गिरगिट असासारखे आहात तो मनोज. रेश्मा म्हणते की मी तुम्हाला एक काम सांगते, त्याबद्दल मी तुम्हाला कॅशसुद्धा देते आणि आनंदी आदर्श लग्न व्हायला हवं. तर अंशुमनला मोठा धक्का बसतो. तर अंशुमन विचारतो की आदर्श कोण. तेव्हा रेश्मा सांगत असते की तो सार्थकचा मोठा भाऊ आहे आणि डिहोसी आहे, आनंदी सुद्धा डिहोसी, त्यामुळे त्या दोघांची जोडी ही छान जमेल. तर अंशुमन खुश होतो. तर रेश्मा त्या कामाचे अंशुमनला 5 लाख रुपये द्यायला तयार होते. तर अंशुमन खुश होतो आणि संसार करण्यापेक्षा ही कामं केली तर खरंच चांगले आणि तुम्ही माझ्या उपयोगी पडला. तर रेश्मा म्हणत असते की मूर्ख आहात तुम्ही, जर सार्थकला मला मिळून दिले तर तुम्हाला 5 लाख काय 50 लाख रुपये देईल मी. तेव्हा रेश्मा अंशुमनला कामाला लागण्यासाठी सांगते. तर अंशुमन गाडीतून उतरून तेथून खुश होऊनच जातो. त्यानंतर इकडे मालती घाईने बाजारात निघलेली असते आणि आनंदीला सर्व लक्ष देण्यासाठी सांगते. तर आनंदी ही गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करत असते की बाप्पा तुम्ही काल आलात आणि आज चाललात सुद्धा, मनातलं बोलतं सुद्धा आले नाही, आणि काल सार्थक सरांच्या घरी जे घडले त्यामुळे खरंच खूप वाईट वाटते. तर आनंदी देवबाप्पाला प्रार्थना करून जायला निघते. तेवढ्यात सार्थक दरवाजात येतो आणि मीच आनंदी असे बोलतो. तर सार्थकला बघून आनंदी विचारते की सर तुम्ही येथे. तर सार्थक गणपती बाप्पाकडे बघत म्हणतो की दर्शनासाठी आलोत, मी आतमध्ये येऊ का असे सार्थक विचारतो. तर आनंदी खुश होऊन सार्थकला आतमध्ये येते आणि सार्थक बाप्पांचे दर्शनच घेत असतो. अण्णा येतात, सार्थकला बघून खुश होतात. तर सार्थक मालतीची विचारपूस करतो. तर अण्णा म्हणतात की मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही बाप्पाचे दर्शन घ्या. तेव्हा सार्थक आणि आनंदी हे बाप्पाचे दर्शन घेतात आणि त्याच वेळी समयची ज्योत ही अशी दुरोळत असते. तर सार्थक आनंदी आपल्या दोन्ही हाताने त्या समयच्या ज्योतीला हे आधार देतात आणि ते एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर सार्थक दर्शन घेता घेता आनंदीची ओढणीचा जो दोरा असतात तो सार्थकच्या ह्या कोटामध्ये गुंतलेला असतो आणि आनंदी सार्थक पुन्हा एकमेकांकडे बघत असतात. तर सार्थक हळुवारपणे तो दोरा काढून देतो. त्यानंतर सार्थकला आनंदी प्रसाद देते. तेव्हा
तेव्हा मोदकाचा प्रसाद खाल्ल्यानंतर सार्थक म्हणतो की मिस आनंदी, मला तुम्हाला सॉरी म्हणायचे. काल काकू तुमच्याबद्दल जे काही वागलात मला ते नाही आवडले. आनंदी म्हणते की सर तुम्ही का सॉरी बोलता. सार्थक हात जोडून आनंदीची माफी मागतो. त्यानंतर इकडे लीना आणि मालती बाजारात काही हे सामान घेत असतात. तेवढ्यात तेथे तो पाठक त्यांना भेटतो आणि मालतीला म्हणतो की तुमच्या मुलीला आम्ही आता विवाह म्हणजे नवीन स्थळ दाखवणार नाही. तिचं नाव आम्ही कॅन्सल करून टाकले कारण आणि तुमचे पैसे तुम्हाला परत देऊ कारण तिने 2-3 स्थळ नाकारले. त्यामुळे आमचं रेकॉर्ड खराब होऊ शकते. म्हणून पाठक हा चिडून तिथून निघून जातो. लीना मालतीला समजावते आपण आनंदीचं नाव दुसऱ्या विवाह मंडळात नोंदूया. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका. मालतीला खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे सार्थक हा आनंदीला समजावत असतो की आदर्शच्या टेन्शनमुळे काकू असे निमूत बोलली असेल कारण तिला भाईचे हे टेन्शन सहन होत नाही म्हणून तिचा राग अनावर झाला असेल. प्लीज तुम्ही भाईला आणि तिला समजून घ्या. आनंदी म्हणते की ठीक आहे. त्यानंतर सार्थक पुढे म्हणतो की भाई खरंच चांगला मुलगा आहे. तुम्ही लग्नासाठी भाईचा एकदा विचार करावा असे मला वाटते. आनंदीला धक्का बसतो. तेव्हा आनंदी म्हणत असते की सर मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितले की मला लग्नाचा विचार नाही करायचा. तेवढे तिथे अण्णा आणि मनोज आलेले असतात. तर सार्थक म्हणतो ठीक आहे म्हणून तो जायला निघतो. अण्णा म्हणतात की अहो असे कसे, चहा तर तयार आहे, चहा घेऊन जा. मनोज सुद्धा आग्रह करतो. सार्थक म्हणतो की नाही, घरी विसर्जनाची तयारी चालू आहे, उशीर होईल म्हणून सार्थक निघून जातो. त्यानंतर इकडे सुद्धा आरतीची तयारी करत असते आणि आदर्श विचारतो की आरतीसाठी सार्थक येणार का. तेव्हा आदर्शला फोन येतो आणि तो बाजूला निघून जातो. वृंदा तिथे आलेली असते. तर अंशुमन एका डिलिव्हरी बॉयचा वेश घेऊन तिथे येतो आणि तुमचं हे कुरिअर आहे असे म्हणतो. तेव्हा तो पाणी पिण्यासाठी मागतो. वृंदा म्हणत असते की तुम्हाला स्वतःबरोबर पाण्याची बॉटल घेऊन फिरता येत नाही का. तर सुधा म्हणते की अगं काय बोलतेस, तहानलेला माणूस दारात आलेला, त्याला पाणी पिण्यासाठी दे म्हणून सुद्धा त्याला पाणी आणण्यासाठी आत जाते. तर वृंदासुद्धा. तेव्हा आदर्शकडे बघून अंशुमन म्हणत असतो की आता मी काय कमाल करतो म्हणून तो लगेच मालतीला फोन करून हा सांगतो. अंशुमन म्हणतो की माझी सासूबाई तुमची मुलगी ज्या राजाध्यक्षांच्या कंपनीत काम करते ना त्यांच्या घरी आल्याचे तो सांगतो. मालतीला खूप मोठा धक्का बसतो. आणि त्यांच्या मुलाचं तुमच्या मुलीसाठी स्थळ आलं होतं. आता मी इथे काय तमाशा करतो आणि त्यांना मी एक आता पार्सल दिलेलं आहे. त्या पार्सलवरून त्यांना समजेल की तुमच्या मुलीची काय ही अवस्था आहे आणि त्यामुळे ते तुमच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी काय तिच्याकडे बघायला सुद्धा ढुंकून तयार होणार नाहीत. त्यामध्ये मी असे वाईट साईट काही लिहिलेले आहे. तर बघा आता काय होते ते. मालती म्हणते की अंशुमनराव तुम्ही प्लीज असे करू नका. म्हणून मालती ही खूप रडत असते आणि लीना तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अंशुमन हा मालतीला धमकावत असतो. अंशुमन म्हणतो की तुम्हाला खोटे वाटते की मी तिकडे गेलो नाही. तेव्हा सुद्धा पाणी घेऊन येते आणि मुद्दा म्हणतो की आमच्या मॅडमला तुमचा पत्ता हवा. तेव्हा तुमचं कुरिअर व्यवस्थित पोहोचलं का नाही हे फक्त त्यांना सांगा आणि पत्ता. म्हणून लगेच सुद्धा फोन घेते आणि मी सुद्धा राजाध्यक्ष बोलते. तर मालतीला आणखीनच धक्का बसतो. अंशुमन मुद्दाम फोन कट करतो आणि ह्या सुधाला म्हणत असतो की मला तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं. सुधा म्हणते मग बोला. त्यानंतर इकडे मनोज आनंदीवर भडकतो आणि आनंदी तू का असे लग्नाला नकार देतेस, आम्ही काय करायचे. तर अण्णा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये मालती ही हात जोडून सुधा, सार्थक आणि वृंदाला म्हणत असते की मी आनंदीला आदर्श सरांबरोबर लग्न करण्यासाठी तयार करते, हा शब्द मी तुम्हाला देते. तर सार्थकला मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे मनोज म्हणत असतो की आज माझी नोकरी जाणार आणि जोपर्यंत ही आनंदी या घरात आहे तोपर्यंत काहीच चांगले होणार नाही. तर अण्णा आणि आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.